आहे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या सीएसएमटी परिसरामध्ये जोरदार निदर्शनं केली जात आहेत। कार्यकर्त्यांकडून सीएसएमटी स्टेशन बाहेर रास्ता रोको करण्यात आला आहे। बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मुंबईमध्ये या संघटना आक्रमक झाल्या आहेत। त्यांच्याकडून इथं निदर्शनं केली जात आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरख हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संकेत, काय सांगाल? सीएसएमटी स्टेशन बाहेर प्रचंड गर्दी दिसते, निदर्शनं होताना दिसत आहेत, नेमकं काय म्हणणं आहे या आंदोलकांचं? फराज, जर आपण पाहिलं तर गेले काही दिवस बांगलादेशात जे आहे सगळं वातावरण हे तापलेलं आहे आणि दीपू दास नावाची एक व्यक्ती होती, एक तरुण होता, ज्याची खरं तर या सगळ्या घडामोडींमध्ये हत्या करण्यात आली आणि एकंदरीतच असं म्हणणं आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होतोय आणि त्याच्या निषेधार्थ खरं तर कालपासून भारतात सुद्धा आता लोक खरं तर मोर्चे काढतायत। आपण आज सुद्धा जर पाहिलं तर सकाळी दुपारच्या दरम्यान मुंबईत जो दूतावास आहे बांगलादेशचा त्याच्या समोर सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांनी त्या आधीच खरं त्यांना ताब्यात घेतलं आणि आता संध्याकाळच्या वेळेत जर आपण पाहिलं तर मुंबईचा जो सीएसएमटी परिसर आहे, स्टेशनच्या बाहेर ज्या काही हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको केला, आंदोलन केलं, जय श्रीरामचे नारे देण्यात आले, जय भवानी जय शिवाजी असे नारे देण्यात आले आणि सर्वांचं एकंदरीत असं मत आहे की हिंदूंवरती जो अत्याचार होतोय बांगलादेशमध्ये तो कुठेतरी थांबावा, त्याच्या विरोधात काहीतरी कठोर पावलं उचलावी, यासाठी ही सर्व मंडळी जी आहेत ती इथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते सध्या सीएसएमटी स्थानकाजवळ जमा झालेले आहेत आणि कुठेतरी ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे, या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। संकेत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।